नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी सुमित सामनीकर मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत MST CET 2026च्या सेकंड सेशन साठी. जसं मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुमची स्ट्रॅटेजी काय काय असली पाहिजे. त्यामध्येच मी क्लिअर केलं होतं की आपण लवकरच लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहोत. तर उद्यापासून आपण आपले लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहोत. MST CETचा फायनल पंच असणार आहे. तुम्हाला तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे, COEP असेल, VJTI असेल, SPT असेल, SPIT असेल, या सगळ्या ड्रीम कॉलेजेससाठी तुम्ही शेवटचा खूप चांगला प्रयत्न करणार आहात. आणि या तुमच्या प्रयत्नामध्ये मॅथ्स वर्गची टीम तुम्हाला माहिती आहे की नेहमीच तुमच्या सोबत आहे. मागच्या काही सेशन्स मध्ये जे मॅरेथॉनचे सेशन झाले, 2 मॅरेथॉनचे सेशन मी घेतले होते. त्याच्या आधी मी ऑलमोस्ट कमबॅक सिरीज मध्ये सर्व टॉपिक्स कव्हर केले होते. तर या सगळ्या सेशन्स मध्ये जर ज्या लोकांनी त्याला फॉलो केला असेल, त्याच्यातले क्वेश्चन व्यवस्थित बघितले असतील, तर बरेचसे क्वेश्चन, मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत, जे मी वेळोवेळी सांगत होतो, रिपीट होत आहेत. जे मागच्या सीईटी मध्ये पण आले होते, त्याच्या मागच्या सीईटी मध्ये पण आले होते, त्याच टाईपचे प्रश्न, रादर तेच प्रश्न काही काही सेम ऍज इट इज रिपीट झाले, जी मी मॅरेथॉन मध्ये घेतले होते. त्यामुळे ते सेशन ज्या लोकांनी केले त्यांना 100% त्याचा फायदा झाला असणार आहे. आणि इथून पुढे पण आता आपण पुढच्या एक 10 ते 15 दिवसासाठी एक वेगळा प्लॅन घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. आणि नक्कीच याच्याने पण तुम्हाला 100% बेनिफिटच होणार आहे. सो दॅट आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला थेरी रिवाइज करायला जास्त स्कोप नाहीये. आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तेच जास्त इम्पॉर्टंट असतं. तर नक्कीच उद्यापासून आपण युट्यूब वरती लाईव्ह लेक्चर स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे स्केड्यूल फॉलो करणार आहोत. बघा, आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे की ज्या गोष्टी पिन पॉइंट असतील. खूप साऱ्या गोष्टी आता करून फायदा नाहीये. जे टॉपिक तुम्हाला, जे तुम्ही आतापर्यंत कधीच केले नाहीये आणि आता करून त्याच्यात काहीतरी चमत्कार होईल, अशा गोष्टी होणार नाहीयेत. बट मेजॉरिटी तुमचा अभ्यास जो काही आता झालेला असेल त्याला एक फायनल पंच देण्याची गरज आहे, फायनल पुश देण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण MST CET फायनल पंच नावाची एक सिरीज आपण घेऊन येत आहोत उद्यापासून 24 एप्रिल पासून, ज्याच्यामध्ये आपण हे सारे टॉपिक्स या स्केड्यूल प्रमाणे घेणार आहोत. 24 एप्रिलला कॉम्प्लेक्स नंबर, लिमिट कंटिन्युटी, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असे टॉपिक्स असतील. त्यानंतर 25 एप्रिलला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ज्याच्यामध्ये क्लास 12चा, ज्याच्यामध्ये SOT, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आणि ITFचा पूर्ण पार्ट आहे. त्यानंतर 26 एप्रिलला लॉजिक, मॅट्रायसिस, कोनिक सेक्शन, 27ला स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, सर्कल, 28ला डिफरन्शियल इक्वेशन, 29ला इंडेफिनेट, डेफिनेट, 30ला डिफरन्शिएशन, LPP, एरिया अंडर कर्व, 2 मे 3 मेला वेक्टर आणि 3D जॉमेट्री, 4ला AOD आणि फंक्शन PNC आणि 5ला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल मित्रांनो, तर नीट लक्ष द्या. तुमच्या लक्षात येईल की हा जो टॉपिक आहे 25 एप्रिलचा टॉपिक, त्याच्यानंतर 28 एप्रिलचा टॉपिक, त्याच्यानंतर 29 एप्रिल, 2 मे, 3 मे आणि ऑलमोस्ट 4 मेचा सुद्धा टॉपिक, हे 6 टॉपिक मी वेळोवेळी सांगत होतो की हे 6 टॉपिक चांगले करा. दीज आर मोस्ट हायली वेटेड टॉपिक. तुम्ही जर बघितलं असेल, मला मुलांनी सांगितलं फोन करून, आणि मी बऱ्याच जणांचे अनालिसिस बघत असतो, बऱ्याच गोष्टी, बरेच क्वेश्चन मला मुलांनी पाठवले. त्याच्यावरून मला एक गोष्ट क्लिअर झालेली आहे आणि तुम्हाला पण क्लिअर झालेली आहे की वेक्टर सारखा टॉपिक खूप हेवी वेटेजने विचारला जातो एक्झाम मध्ये. आणि हे मी वेळोवेळी सांगत होतो की वेक्टर सारखा टॉपिक सोडू नका. वेक्टर सारखा टॉपिक खूप चांगला प्रिपेअर करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो वेक्टर झाला, 3D जॉमेट्री झाला, त्यानंतर ट्रिग्नोमेट्री 12चा झाला. याचे खूप सारे क्वेश्चन्स येत आहेत. आता तुम्हाला इथे एक्सपर्टची गरज आहे. आता तुम्ही सगळेच्या सगळे क्वेश्चन, सगळेच्या सगळे फॉर्म्युले करत बसले तर प्रॉब्लेम आहे. यू नीड अन एक्सपर्ट. आम्ही याच्या आधी ऑफलाईन मध्ये रिझल्ट ऑलरेडी खूप एक्सलंट रिझल्ट काढलेले आहेत. त्यामुळे आम्ही लोक तुम्हाला ही गोष्ट सांगू शकतो परफेक्टली की आता शेवटच्या टप्प्यामध्ये एक्झामच्या तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रिपेअर करायचे, तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या टाईपचे प्रश्न प्रिपेअर करायचे. मॅरेथॉन लेक्चर
1 आणि 2 ज्या लोकांनी केले असतील, मी 100 क्वेश्चन घेतले होते, टॉप 100 क्वेश्चन. पहिलं सेशन ऑलमोस्ट 1.5 तासाचं, दुसरं ऑलमोस्ट 2 ते 2.5 तासाचं सेशन झालं होतं. पण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन मी स्टार्ट टू एंड पूर्ण सॉल्व्ह करून दिले होते आणि त्याच्यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केले होते. बऱ्याच जणांना त्याचा फायदा झालेला आहे. मला असं वाटतं तुम्ही हे जर सेशन केले डेली बेसिसवरती तर ह्याचा पण तुम्हाला 100% फायदा होणार आहे. याच्यामध्ये मी खूप सिलेक्टेड रिपीटेटिव्ह येणारे क्वेश्चन जे आहेत किंवा ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या पण सांगेल आणि त्याच्यासोबत क्वेश्चनची प्रॅक्टिस आता महत्वाची आहे. खूप 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 जास्त महत्वाची आहे. त्यामुळे आता ह्या गोष्टीवर सगळ्यात जास्त तुम्हाला वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. रिव्हिजन फास्ट स्पीड मध्ये होणार आहे. रिव्हिजन मध्ये फक्त आणि फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत आणि ह्या गोष्टी खूप 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 महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर उद्यापासून लाईव्ह आपण भेटणार आहोत युट्यूब चॅनल मॅथ्स वर्गाच्या. त्या सोबत याच्या सोबत टेस्ट ज्या आहे, टेस्ट सिरीज जी आहे, टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे. टेस्ट सिरीज कारण मॉक जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येणार नाही की आपण कुठे आहोत, आपण कुठे स्टँड करतोय. तर ज्या लोकांना टेस्ट द्यायच्या असतील त्यांच्यासाठी आपलं मॅथ्स वर्ग नावाचं ऍप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला टेस्ट ज्या आहेत त्या मिळून जातील सो दॅट तुम्ही टेस्टची प्रॅक्टिस करू शकता. त्यामध्ये काही टेस्ट आपण ज्या मॉक टेस्ट टाकलेल्या आहेत फुल लेंथच्या त्याच्या पीसीएमच्या टेस्ट सुद्धा आपण टाकलेल्या आहेत. त्याचा पण तुम्हाला 100% फायदा होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे स्केड्यूल मी देतोय याचे सर्वच्या सर्व लेक्चरचे पीडीएफ जे आहेत ते आपले मॅथ्स वर्गाच्या ऍप मध्ये तुम्हाला मिळतील आणि हे जे स्केड्यूल आहे हे स्केड्यूल पण मी त्याच्यामध्ये टाकतोय. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला फ्री बॅच मध्ये जायचंय. फ्री बॅच मध्ये तुम्हाला याचं स्केड्यूल मिळेल आणि डेली जे लेक्चर होईल त्याच्या पीडीएफ जे असतील त्या सगळ्याच्या सगळ्या त्याच्यामध्ये अपलोड केल्या जातील. तो नक्कीच या सगळ्या गोष्टींचा 100% फायदा होणार आहे. कारण आता तुम्हाला एक्सपर्टची गरज आहे आणि एक्सपर्ट सांगितलेलं तुम्ही ऐकणार. मला माहिती आहे कारण इतके दिवसही तुम्ही त्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. आता तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं जे ड्रीम आहे सीओपी व्हीजेटीआय सारखं कॉलेज हे नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज मॅथ्स वर्गाच्या चॅनलला येऊन लाईव्ह लेक्चर अटेंड करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात उद्यापासून लेक्चरमध्ये. थँक्यू.